येळकोट येळकोट जय मल्हार करत आज खंडरायाच्या दर्शनाला वारकरी पोहोचलेले आहेत आणि या जेजूर गडावरती एक खंडा म्हणून आपण हे पाहतोय अशा पद्धतीची मोठी तलवार आहे। हिचा देखील इतिहास आहे, नेमका काय इतिहास आहे आणि भाविक मोठ्या भक्तिभावानं याला देखील पूजण्यासाठी येतात। नेमका काय इतिहास आहे आपण समजून घेऊ। काय सांगाल याचा काय इतिहास आहे आणि नेमकी किती किलोची? आता खंडा तलवारीबद्दल सांगायचं झालं तर ही पानसे सरदारांनी जवळजवळ 350 वर्षापूर्वी वाहिलेली खंडोबा देवाला तलवार आहे। ही नवसापोटी वाहिलेली तलवार आहे। याचं इतिहास सांगायचं म्हणजे ज्यावेळेस पानसे सरदारांनी सासवड येथे गडाचं बांधकाम सुरू केलं त्यावेळेस त्या गडाचं बांधकाम सुरू असताना त्या गडातून रक्त यावं लागलं, म्हणजे लाल पाणी यायला लागलं। त्यावेळेस त्यांनी काय केलं, खंडोबा देवाकडे आले ते आणि प्रार्थना केली खंडोबा देवाला की हे मार्तंड भैरवा, आमच्या गडाचं बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामाचं पूर्ण यश येऊ दे आम्हाला, तर आम्ही त्या गडाला तुझं नाव देऊ आणि तसेच तुला खंडा तलवार अर्पण करू। तर हीच ती तलवार आहे जी 300-350 वर्षापूर्वी पानसे सरदारांनी अर्पण केलेली आहे। मात्र भाविकांमध्ये म्हटलं जातं की ही खंडोबाची तलवार आहे। त्या काळात खंडोबाच्या हातात खड्ग देखील होतं, म्हणजे आपण तिथं पाहतो। तर तशा पद्धतीची भावना आहे लोकांची। हा, ती त्याच पद्धतीची लोकांमध्ये भावना आहे आणि त्याच भावनेनी पानसे सरदारांनी ही तलवार या ठिकाणी खंडोबा देवाला वाहिलेली आहे। आता हिला किती वर्ष झाले आणि कशा पद्धतीनं या तलवारीच्या संदर्भात आता दसऱ्याला देखील काही उत्सव असतो, नेमका काय उत्सव आहे? आता दसऱ्याला आमचा मर्दानी दसरा, म्हणजे असा दसरा कुठंच भरत नाही, तो खंडोबा देवाच्या दारात मर्दानी दसरा हा मंदिर ट्रस्ट तर्फे मर्दानी दसरा साजरा केला जातो गावकऱ्यांसोबत। तर या ठिकाणी ही तलवार म्हणजे जिचं वजन 42 किलो आहे, या तलवार जवळजवळ विविध कसरती गावकऱ्यांतर्फे दाखवल्या जातात आणि बऱ्याच मोठ्या रकमेचं बक्षीस हे देवसंस्थान ट्रस्ट तर्फे गावकऱ्यांना दिलं जातं। आज वारकऱ्यांना ही दर्शनासाठी ठेवली गेली, वारकऱ्यांना पाहण्यासाठी? हा, नाही, अशी ही तलवार तर आपण दर्शनाला बाहेर ठेवत नाही। आपण पाहतोय हा खंडा जवळपास 42 किलोची तलवार आहे आणि हिचा देखील खूप मोठा इतिहास आहे। मात्र आज जेजूरगडावरती आलेला प्रत्येक वारकरी हा खंडरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याच पद्धतीने या तलवारीच्या संदर्भात देखील प्रत्येकांची वेगवेगळी भावना असते। कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।